In the midnight glow where the stars align, we lose ourselves in the rhythm divine. Underneath the sky painted with dreams, we're chasing the echoes of silent screams. Caught in the spell of the cosmic night, where fantasies bloom in the pale moonlight. We'll let go of all that we know and dance in the stardust's gentle flow. आता वाजलेले आहेत सकाळचे 3:15 20 ऑक्टोबर आणि आज आम्ही गेट ऑफ हेवनला सकाळ सकाळी उठून चाललेलो आहोत कारण तिथे खूप गर्दी होते. सो आता जर निघालो तर आम्हाला सनराईज पण बघायला मिळेल, जो तिथे खूप छान बघायला मिळतो आणि लाईनमध्ये पण लागायचं जास्त कष्ट पडणार नाहीत. सो चला निघूयात. तर सकाळी गर्दी नसल्यामुळे साधारण 1.5 ते पावणे 2 तासातच आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आणि तिथे पोहोचल्यावर एक बस असते, त्या बसमधून तुम्हाला थोडंसं वर जावं लागतं. हिल स्टेशनसारखंच आहे हे. सो लेम्पुयांग टेम्पल आहे आणि तिथेच ते गेट ऑफ हेवन आहे. तर आम्ही इथे सरॉंग घातले, सर्वांना कंपल्सरी असतात. शिवाय इथे शोल्डरवर पण काहीतरी हवं आहे, म्हणजे शोल्डर पण तुमचे ओपन नको आहेत. सो ही एक गोष्ट इथे आहे. सो सरॉंग वगैरे सर्वांनी घातले. त्याच्यानंतर आमचा नंबर आला आणि मला वरती जायला सांगितलं. चालत चालत थोडंसं चालायचं, फक्त 5 मिनिटाचं. आणि वरती आल्यानंतर हे ॲक्च्युली गेट ऑफ हेवन आहे. सो लेम्पुयांग टेम्पल हे जे वरती दिसते तुम्हाला राईट साईडला, तर इतक्या सुंदर स्टेअर्स आहे आणि ते बघूनच इतकं सुंदर दिसतं ना. आणि आम्ही लवकर पोहोचलो होतो, सो धुकं पण होतं, त्याच्यात आणखीन छान दिसत होतं. आणि त्याच्या पलीकडे हे जे 3 गोष्टी दिसतात त्याच्या पलीकडे मंदिर आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अलाऊ नाही आहे. सो तिथले लोक जाऊ शकतात तिथे फक्त. बाकी सर्वजण सरॉंग घालून आले होते. काही लोक ट्रेडिशनल ड्रेस देखील घालून आले होते, कारण तिथे ऑप्शन दिलं होतं त्यांनी, जर तुम्हाला घालायचं असेल तर ऑफकोर्स पैसे देऊन तुम्ही घालू शकता. बट मी इथे वेअर केलं नाही. एक तर सकाळ सकाळी उठून आम्ही आलो होतो, एकदम झोपेतून उठून आलो होतो, त्याच्यामुळे असं काही वेगळं घालायची इच्छा नव्हती. सो जे आहे त्याच्यावरच आम्ही हे सरॉंग घातले आणि मस्त सुंदर फोटोज क्लिक केले, त्याच्यानंतर व्हिडिओज काढले. जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या इंस्टाग्रामला मला फॉलो नसाल करत तर तिथे नक्की करा. तिथे मी खूप फोटोज व्हिडिओज टाकलेले आहे. सो इंस्टाग्राम ID देखील माझा सेमच आहे, मराठी प्रतिभा. आय थिंक बरेच लोक फॉलो करत असतील. सो इथे तुम्ही बघताय अशा पद्धतीने सगळेजण पोस्ट देत होते. आणि आता इथून नंबर सुरू झाला. ते पहिले जे मी फोटो घेतले ते आम्ही स्वतः घेतले होते, कारण तिथे सुरू नव्हतं झालं ते फोटो सेशन. त्याच्यानंतर सुरू झाल्यानंतर तो एक माणूस इथे बसलेला असतो, आपल्या कॅमेरामध्येच किंवा आपल्या मोबाईलमध्येच तो फोटो काढतो. खाली एक कॅमेरा ठेवून असं पाण्याचं रिफ्लेक्शन दिसल्यासारखं होतं ते. आणि तुम्ही पोजेस ठरवायच्या असतात आणि तिथे फोटो घ्यायचे असतात. सो नंबर सुरू झाले होते आणि आमचा 7वा 8वा समथिंग नंबर होता. लवकरच आला कारण लवकर गेलो होतो. पण मी पाहिलेले आहेत व्हिडिओ, 400 500 600 असे लोक असतात आणि तेवढे नंबर्स असतात आणि तसे प्रत्येकाला 2-2 मिनटं त्यांना द्यावे लागतात फोटो काढायला. सो इतकं असं प्रोसेस असतं. त्याच्यामुळे जर लवकर गेलं तर मी तुम्हाला सांगेल मस्त वाटेल जास्त तुम्हाला. मागच्या साईडला हे काही अशा प्रकारे दिसतं. खूप धुकं असल्यामुळे, थंडी असल्यामुळे तिथे सनराईज काही आम्हाला दिसला नाही, बट जे पण वातावरण होतं ते खूप सुंदर होतं. तिथून आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे निघालो आणि जी नेक्स्ट डेस्टिनेशन होती ती होती तीर्थगंगा. तर हे देखील एकदम सुंदर फोटोजेनिक असं ठिकाण आहे, म्हणजे मी तुम्हाला सजेस्ट करेल नक्की या इथे. इतकं छान आहे, तुम्ही एंट्री बघू शकताय. याचा पण रील मी टाकलेला आहे इंस्टाग्रामवर. सो म्हणजे इतकी फोटोजेनिक प्लेस आहे आणि इतकं सुंदर आहे ना, फोटो घ्यायला, रील्स घ्यायला, व्हिडिओज तुमचे वेगवेगळे बनवायला अगदी सुंदर आहे. सो इथे एंट्री फी घेतल्यानंतर आम्ही आतमध्ये आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे पाण्यामध्ये खूप सारे मासे आहेत वेगवेगळ्या कलरचे. सो इथे फिश फूड पण तुम्ही घेऊ शकता, बाहेरून विकत घ्या आणि मग फिशला चारायचं आतमध्ये आणि त्याचे फोटो घ्यायचे. सो माझ्या मुलीला हे खूप आवडतं फिश फूड, तिने घेतलं आणि म्हणजे तिचा इथे खूप छान वेळ जात होता बाकीच्या ठिकाणांपेक्षा. सो मस्त ती फिशला फूड खाऊ घालत होती आणि खूप मजा आली तिला. बेसिकली आम्हाला पण खूप मजा आली, कारण इतकं सिनिक आहे ना हे. शिवाय इतके छान छान मासे तुम्हाला बघायला मिळतील. सो इतके सारे फोटोज व्हिडिओज आम्ही इथे घेतले. इथे हेच मेन आहे करण्यासारखं आणि आम्ही लवकर आल्यामुळे इथे गर्दी देखील कमी होती. अजून थोड्या वेळात भरपूर परत गर्दी होते, दुपारनंतर खूपच जास्त गर्दी होते. मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही असं सकाळी निघून ह्या गोष्टी केल्या तर खूप मस्त वाटेल तुम्हाला. खूप सुंदर आहे, मी हेच सांगते इथे. त्याच्यानंतर अगेन पिऊ तुम्ही बघू शकताय, म्हणजे तिचं फेवरेट काम आहे फिशला चारा देणं, फिशला खाऊ घालणं. सो तेच ते करत होती. तिने 2दा फिश फूड जाऊन बाहेरून आणलं आणि मस्त एन्जॉय करत होती ती. बेसिकली तिला सगळ्यात जास्त मजा तिला आली इथे. मला खायला जायचं किंवा हॉटेल रूमला जायचं आणि मला फिश फूड नाही पाहिजे. पिहूचं इथे आल्यापासून एकच गोष्ट सुरू आहे, मला खायला दे, मला बोर होतंय. आणि आज एक नवीन वाक्य आलंय की मला फिश फूड पाहिजे. बट खरंच छान आहे, म्हणजे फोटोजेनिक प्लेस आहे इथे. खूप तुमचे व्हिडिओज फोटोज खूप छान येते.
त्याच्यासाठी एक नंबर आहे प्लेस ही. वी लाईक इट. सो इथलं आमचं झाल्यानंतर आम्हाला जेवायचं होतं, ब्रेकफास्ट करायचा होता. तर यांच्याच एरियामध्ये एक इंडियन हॉटेल देखील आहे. तर तिथे आम्ही गेलो आणि छान छोले भटुरे वगैरे आम्हाला भेटले. सो खूप छान वाटलं, ते टेस्टी पण खूप होतं. तिथेच आम्ही खाल्लं. आणि आमचा उबुदला एक ड्रायव्हर होता, तर हा जो तुम्हाला दिसतो आहे आगूस याचं नाव आहे. याचा फोन नंबर जो आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि सगळ्या ड्रायव्हरपेक्षा हा एकदम चांगला ड्रायव्हर होता. याला इंग्लिश पण जमत होतं बोलायला आणि सर्व माहिती पण तो देत होता. सो जर कुणाला पाहिजे असेल ड्रायव्हरचा नंबर तर डेफिनेटली डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. सो ते झाल्यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला गेलो. ते आहे पेंगलीपुरन विलेज. तर हे एक ट्रेडिशनल विलेज आहे, बांगली गावाच्या जवळच हे आहे. आणि इतकं छान ट्रेडिशनल विलेज म्हणजे काय, तर खूप जुन्या पुराणा काळात तिथले लोक कसे राहत होते, त्यांचे घरं कसे होते. सो ते इथे बेसिकली त्यांनी दाखवलेलं आहे. ती सजावट तुम्हाला दिसते. ते तर सेरेमनी असल्यामुळे त्यांनी ती सजावट देखील केलेली आहे, पण ही असतेच नेहमी इथे. आणि प्रत्येक ठिकाणी असे घर होते. सो त्या घरात जाऊन तुम्ही ड्रेसेस घालू शकता. त्याच्यानंतर तिथे त्यांनी दुकान पण बनवलेलं आहे. ऑफकोर्स एवढे टुरिस्ट येतात तर त्यांनी दुकान बनवलेलं आहे, तिथे काही विकत घेऊ शकता. आणि रेंटवर हे ड्रेसेस घालून तुम्ही फोटो घेऊ शकता. सो हे माझं खूप फेवरेट ठिकाण होतं. आणि मला पण खूप इच्छा होती ॲक्च्युली. सकाळीच जिथे आम्ही गेलतो लेम्पोयांग टेम्पलला, तिथेच मला असं वाटतं ड्रेस मला घालायची फार इच्छा होत होती. With every step we leave our cares behind. In this celestial ballroom love's defined. तर आम्ही आलेलो आहोत पेंगलीपुरन गावात, जिथे त्यांचं हे ट्रेडिशनल विलेज आहे. म्हणजे आधीच्या काळचे लोक कसे घर बनवायचे, वास्तुशास्त्रानुसार काय काय करायचे ते सर्व याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे. आणि ती कसं सेलिब्रेशन करतात ते सर्व इथं दाखवलेलं आहे. आणि हे जे तुम्हाला बांबू दिसत आहे, हे जे तुम्हाला असे कर्वी असलेले बांबू दिसत आहे, ती सजावट दिसते, त्यांची सेरेमनी असते. तर त्याच्यासाठी ते बनवलेलं असतं. साधारण 1 महिना वगैरे राहतं. आणि हे ॲक्च्युली ड्रॅगनचं प्रतीक आहे, की ड्रॅगन तुमच्याजवळ गुड एनर्जी, तुमच्यासाठी गुड एनर्जी ठेवतो, बॅड एनर्जीपासून वाचवतो, म्हणून हे असं बनवलेलं असतं प्रत्येक घराच्या समोर. तर इथे तुम्ही दुकान बघू शकता. या घरात आम्ही शिरलो आणि तिथे गेल्यानंतर त्यांचं दुकान होतं. साईडला असं टेम्पलसारखं काहीतरी होतं. सो ते त्याला अटॅच होतं, प्रत्येक घराला असं अटॅच होतं. तर तिथे आल्यानंतर घ्यायला पण भरपूर छान छान गोष्टी होत्या. आणि थोडंसं हे म्हणजे रिजनेबल होतं, मला तरी असं वाटलं. लेम्पोयांग टेम्पलला तो जो ड्रेस होता रेंटने देत होते तो पण खूप कॉस्टली होता. इथे मला 100Kला हा ड्रेस भेटला. तर ड्रेस म्हणजे मी जो घातला तो. सो ह्यांचं किचन तुम्ही बघू शकता. हे किचन आहे, म्हणजे खूप असं जुन्या पुराण्या काळातलं आहे, त्याच्यामुळे हे असं असतं त्यांचं. मी बघू शकता इथे काय काय गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यांनी, ज्या ते रेंटवर देतात किंवा घरातलं सामान आहे ते. ही जी रूम दिसते इथे ड्रेस चेंज करण्यासाठी एक ती रूम होती, त्याचं पण मी नंतर शूट केलेलं आहे, तुम्हाला दिसेलच. इथे मागच्या साईडला अशी बसायला जागा होती. म्हणजे जर त्यांचं ट्रेडिशनल विलेज म्हणजे ट्रेडिशनल घरं अशी असतील तर भरपूर मोठे होते असं म्हणता येईल. भरपूर एरिया दिसतोय हा, आणि पूर्ण एरिया हा त्यांचाच आहे. इथे ज्यूसचं पण दुकान आहे, तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला. सो ज्यूस पाणी इथे मिळत होतं. सो मी एक ड्रेस घेतला, व्हाईट कलरचा टॉप होता, तो ट्रेडिशनल आहे, बाकीचे पण कलरचे होते पण मी तोच चूज केला कारण तो ट्रेडिशनल होता. आणि येस, इथे मी त्यांचा हा ड्रेस घालून आलेली आहे. मला तरी भयंकर आवडला हा ड्रेस. आणि तुम्ही मला सांगा कसा दिसतोय मला. तर मला माहिती आहे, मला तर खूप छान वाटला आणि सुंदर पण दिसत होता माझ्यावर. तर मी बारीनेटचा ड्रेस घातलेला आहे आणि मला कधीपासून घालायचा होता, असं फायनली घालायला भेटलंय आणि छान दिसतं. बालिनीज अवतारामध्ये मी इथे आलेली आहे. सो इथे छान मला फोटो काढायला, व्हिडिओ घ्यायला इतकी मजा येत होती. आणि मी माझा स्वतःचा ट्रायपॉड पण नेला होता. मिस्टर पण मदत करत होते फोटोजला याला. पिहू थोडीशी बोर होत होती कारण तिच्यासाठी पण ॲक्च्युली ड्रेस होता, बट ती अजिबात तिला इच्छा नव्हती घालायची. सो जास्त फोर्स मी तिला केला नाही. ती थोडीशी एका ठिकाणी बसली होती, आराम करत होती आणि आम्ही दोघं फिरत होतो. आणि तसं सेफ आहे ते, काही टेन्शन नाही आहे. तिथे बरेच लोक असे बसलेले होते, ऊन पण होतं, त्याच्यामुळे आम्ही पिहूला जास्त फोर्स केला नाही फिरायला आमच्यासोबत. सो आम्ही असं सरळ चालत चालत वर जायचं आहे. आणि वरती आणखीन एक स्पॉट आहे फोटोजचा. सो तिथे पण खूप सुंदर फोटोज येतात. तिथे पण मग मी वरती जाऊन फोटो घेतले. आणि तुम्ही बघू शकता इथे लाईन लागलेली. आणि इथे देखील कमी गर्दी होती. दुपारच्या वेळेला आम्ही पोहोचलो होतो, कारण सर्वजण येतात तर तसंच लेम्पोयांग टेम्पल तीर्थगंगा करूनच येतात. आणि आम्ही प्रत्येक स्पॉटवर लवकर पोहोचल्यामुळे इथे देखील आम्ही लवकर पोहोचलो. आणि त्याच्यामुळे इथे देखील म्हणजे मीडियम अशी गर्दी होती, खूप जास्त नव्हती. सो इथे बघू शकताय तुम्ही हा स्पॉट किती सुंदर दिसतोय. आणि माझा जो आउटफिट आहे तो पण खूप छान जातो याच्यावर. तो आउटफिटच मला खूप आवडला.
सो असं वाटत होतं एखादा घेऊन यावा, पण घेऊन जरी आलं तरी घालणं झालं नसतं. बट तिथे इतका छान जात होता तो. हां, आणि मी त्यांच्या जेव्हा रूममध्ये आले चेंज करायला तेव्हा मी त्यांच्या रूमचा पण असा व्हिडिओ घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथे त्यांचं कुकिंग वगैरे करायला पण आहे मधात जागा, जेव्हा पाऊस असतो तेव्हा त्यांनी असं बांधलेलं आहे. हा इतकुसा बेड आहे, वरती सामान त्यांनी जमवून ठेवलेलं आहे, साईडला अशी स्पेस आहे थोडीशी, तिकडे झाडू दिसतोय तुम्हाला. म्हणजे असंच थोडंसं कसं असतं ते बघण्यासाठी मी हे शूट केलेलं आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट खूप फेमस स्पॉट आहे सारी तिंबुल म्हणून, उबूदमध्येच कॅफे आहे बेसिकली हे, आणि इंस्टाग्रामेबल स्पॉट याला म्हटलं जातं. सो सुंदर आहेच, तुम्ही आतमध्ये बघूच शकाल. आणि याचे रेट्स तुम्हाला इथे दिसत आहेत, ते पण बघून घ्या. पर पर्सन 50K आहे, सिम्पल फक्त एंट्रन्स फी. मग एक्सक्लुझिव्ह काही असेल, त्याच्यानंतर ड्रेसेस वगैरे वेअर करून तुम्हाला स्विंग करायचं असेल त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असतात, तर ते वेगळे तिथे दिलेले आहे. हा स्टॅच्यू तुम्ही बघू शकता, किती सुंदर देवी दिसती आहे कशी समोर. सो ती एंट्रन्स आहे. आणि तिथून आतमध्ये गेल्यानंतर पण खूप सुंदर, इथे एक वेगळाच आवाज येत होता. We twirl in the magic of the cosmic light. ऑफकोर्स आतमध्ये गेल्या गेल्या रेस्टॉरंट तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर इथे तुम्ही स्विंग्स पण बघू शकतायत, खूप छान स्विंग्स होते. आजूबाजूला नुसती ग्रीनरी आहे आणि कमी गर्दी असते. अलास हरुमला खूप गर्दी असते. जर तुम्ही इथे सारी तिंबुलला जरी आलात तरी चालेल, आणि इथे पण तितकंच छान आहे. उलट इथल्या झोक्यांना इतकं छान सजावट देखील केली गेलेली आहे. गर्दी देखील इथे कमी असते. सो डिपेंड आहे तुम्ही कधी येता त्याच्यावर पण गर्दीचं डिपेंड आहे. आम्ही आलो होतो तेव्हा जास्त गर्दी नव्हती. इथे पण रेंटवर ड्रेसेस मिळतात, पण अलास हरुमपेक्षा इथल्या जो ड्रेसचा रेंट आहे तो कमी आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल, जर तुम्हाला करायचं आहे जरा शांतीत स्विंग्स वगैरे, तर इथे येऊन जा. आणि तशी खूप सुंदर प्लेस आहे ही, अगदी फोटोजेनिक, एकदम सिनिक आहे. सो हे तुम्ही स्विंग्स बघू शकता, इतकं छान त्याला सजवलेले आहे. आणि तिथलेच लोक माझे 1-2 फोटो त्यांनीच काढून दिले तिथल्याच स्टाफनी. सो थोडंसं इथलं एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही तिथे, म्हणजे त्यांचं कॅफेच आहे, सो इथे आलो जेवण करण्यासाठी, लंच करण्यासाठी. सगळ्यात आधी आम्ही छान ज्युसेस, स्मूदीज आणि शेक्स घेतले, मिल्कशेक्स वगैरे, आणि छान जेवण केलं. पास्ता खाल्ला. त्याच्यानंतर एक डोनट होता, तो पण इतका सॉफ्ट होता, इतका सुंदर होता, मस्त होता, तर तो पण खाल्ला. आणि त्याच्यानंतर मग खाली आलो आम्ही. तिथे स्विमिंग पूल देखील आहे, आणि तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा दाखवलं तेव्हा बघितलंच असेल की स्लाईड्स वगैरे पण आहेत. सो त्या स्लाईड्स स्विमिंग पूलमध्ये देखील जातात, त्याच्यामुळे ते पण तुम्ही एन्जॉय करू शकता. अगेन त्याचे वेगळे चार्जेस आहेत. इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाल ना आतमध्ये, तर त्याच्या आतमध्ये जे काही वेगळ्या गोष्टी आहेत त्याचे पण वेगवेगळे चार्जेस आहेत. सो स्विंगचे पण इथे वेगळे चार्जेस होते. स्विमिंग पूलला जर तुम्हाला जायचं आहे त्याचे वेगळे चार्जेस होते. बट आम्ही काहीच केलं नाही, आम्ही फक्त जेवण केलं, तिथे भरपूर फोटोज घेतले, व्हिडिओज घेतले, रील्स बनवले आणि निघालो. तर फक्त मी तुम्हाला दाखवते की तुम्ही काही करू शकता. जर पूर्ण पॅकेज घेतलं तर वेल अँड गुड, अख्खा दिवस तुमचा इथे छान जाईल. इथे बसायला पण जागा तुम्ही बघू शकताय, छान आहे. म्हणजे स्विमिंग पूल एरिया पण खूप छान वाटला मला यांचा. सो ते तुम्ही करू शकता. आम्ही जस्ट एक्सप्लोर केलं, इकडे तिकडे फिरलो. Relations will find a way through the celestial symphony. We'll sway with every step we leave our cares behind. In this celestial ballroom, love's defined. Caught in the spell of the cosmic night, the fences bloom in the pale moonlight. Dancing in the stardust, we're weightless and free in a world of wonders. Just you and me, lost in the moment, our spirits ignite. त्याच्यानंतर मी इंस्टाग्रामवर पाहिलं होतं की एक स्टॅच्यू होता, तर तो मला काही दिसतच नव्हता, ती प्लेस इथे. सो आम्ही त्यांना विचारलं कुठे आहे, तर त्यांनी आम्हाला दाखवलं, तिथे नेलं. आणि तुम्ही बघू शकता जाताना तितका सुंदर रूट दिसतोय, ते फ्लॉवर्स आणि ती ग्रीनरी, म्हणजे वंडरलँड असतं तसं दिसतंय. सो खूपच मस्त होतं. तर तिथे आम्ही गेलो, आणि तिथे गेल्यानंतर इतकी मस्त मजा आली ना, तुम्हाला काय सांगू. तुम्ही बघू शकता, एकदम असं ड्रॅमॅटिक वाटतं, एकदम असं ड्रीमी वाटतंय, खूप सुंदर होतं हे. आणि हा जो व्हिडिओ आहे हा तिथे एक मिस देसाक म्हणून होती लेडी, तर तिने काढून दिला मला. इतकी सुंदर काढत होती ती व्हिडिओज. पुढे मी तिच्याशी बोललेली पण आहे, तुम्ही ऐका. You have to take an angle when you take a picture, like this. If you see from here, totally you have to take like from this pool to the up and see the sky. इट वॉज व्हेरी Because production, I work with production house before. That's why. Very nice. What's your name? My name is Desak.
Very nice. Thank very you so nice. much. Thank you. I'm really appreciate it. Thank you for your coming, Nancy. Thank you. सो हा शेवटचा स्पॉट झाल्यानंतर आम्ही अगेन तिथली नाईट लाईफ एक्सप्लोअर करायला निघालो, म्हणजेच डिनर करायला निघालो. आणि मी तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मला इथे उबूदमध्ये रात्रीच्या वेळी फिरायला खूप छान वाटत होतं. सो आम्ही पायीच निघालो ओट्टो कॅफे, ज्याच्यामध्ये आम्ही काल येऊन गेलो होतो, बट आज आम्हाला तिथे जायचं नव्हतं. आज आम्ही जाणार होतो एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये, बट पंजाब ग्रिल पण ते नव्हतं. सो त्याच्या शेजारीच एक जैनवालं काहीतरी आहे हॉटेल, मला त्याचं नाव आठवत नाही आहे, बट त्याच्या शेजारीच आहे अगदी मागच्या साईडला. तिथे आम्ही आलो आणि तिथे छान जेवण मागवलं. शिवाय त्या दिवशी आम्ही फर्स्ट टाईम चहा देखील पिलो. सो इंडियन टी त्यांनी आम्हाला आणून दिला आणि जसा पण आपल्या इंडियातल्यासारखा तर बनला नाही, पण जसा पण होता तो आम्ही पिला. थोडं तरी बरं वाटलं आम्हाला. आम्ही खूप थकलो होतो दिवसभर फिरून. ॲक्च्युली स्वतः जेव्हा ट्रिप करतो तेव्हा थोडंसं थकायलाच होतं. टूरमधनं जर तुम्ही जाल तर थोडं इझी होतं, बट आम्हाला असंच आवडतं. आणि येस, हा दिवस पण खूप सुंदर गेला, खूप मजा आली, खूप नवीन प्लेसेस एक्सप्लोअर केल्या. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल आभारी आहे.